मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या ऑगस्ट महिन्याच्या मासिक भविष्याच्या शेवटच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. या भागामध्ये आपण शेवटच्या 2 राशी म्हणजे कुंभ आणि मीन या 2 राशींचा सर्वसाधारणपणे हा महिना कसा जाईल याचा विचार करू. पण तत्पूर्वी मात्र कुंभ राशीमध्ये काही बदल जे ग्रहांचे घडतात ते पहिल्यांदा बघावे लागतील. त्यानंतर मात्र आपण याचा विचार करू. पहा, रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत षष्ठ स्थानात आणि त्यानंतर तो सप्तम स्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ हा 26 ऑगस्टपर्यंत जे आहे चतुर्थ स्थानामध्ये, त्यानंतर तो पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध 22 ऑगस्टपर्यंत सप्तम स्थानामध्ये आणि 5 ऑगस्टपासून तो वक्री झाल्यामुळे षष्ठ स्थानातनं भ्रमण करेल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत सप्तम स्थानामध्ये आणि त्यानंतर अष्टम स्थानात म्हणजे मृत्यूस्थानातनं तो भ्रमण करणार आहे. हा झाला विषय कुंभ राशीच्या या ऑगस्ट महिन्याच्या कुंडलीत काय कसे बदल घडतात ते या संदर्भात. मग याच्याने काय होईल तर या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचे संबंध एकमेकांशी अतिशय स्नेहपूर्ण आणि दृढ होतील. लक्षात घ्या, आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या आणि तिला बाहेर जाऊ देणं टाळा. आपल्या भावंडांना पूर्ण प्रेम द्या आणि ते देखील आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतील. घरामध्ये सर्व काही सुरळीत राहील आणि सुख शांती देखील अशीच राहील. अशा वेळेला घराबाहेर बोलणं टाळा आणि दररोज जे आहे आपल्या उपास्य देवतेची उपासना नित्य करा. मग आता आपण व्यवसाय नोकरीचा विचार करू. व्यवसायामध्ये खर्चात वाढ होईल जी आपल्यासाठी चिंतेची बाब बनू शकते. अशा वेळेला काही अनावश्यक अनपेक्षित खर्च टाळता आले तर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवता आलं तर ते जास्त योग्य. व्यवसायामध्ये आपल्या मित्रांबरोबर योग्य संबंध प्रस्थापित करणं आवश्यक आहे जे आपल्याला योग्य मार्गदर्शन देतील. सरकारी नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात परंतु सहकार्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होईल. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक स्वतःसाठी नवीन क्षेत्राच्या शोधामध्ये असतील. अशा वेळेला तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार देखील करू शकतात. शिक्षण किंवा करिअरच्या बाबतीत विचार केला तर विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये संमिश्र परिणाम मिळतील आणि त्यांना अभ्यासात कमी रस वाटेल. तुम्ही स्वतःसाठी अशी काही कामं कराल जी नंतर तुम्हाला उपयोगी पडू शकतील. अशा वेळेला तुम्हाला अनेक लोक गोंधळात पाडतील पण तुमच्या ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. आपलं मन एकाग्र ठेवा आणि स्वतःला सुधारण्यासाठी कार्य करा. स्पर्धात्मक उमेदवार या महिन्यात त्यांच्या अभ्यासापासून विचलित होतील आणि ते नवीन क्षेत्राकडे आकर्षित होऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर आत्मपरीक्षण जरूर करा जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध याचा विचार करता या महिन्यामध्ये प्रेमसंबंध संतुलित राहतील. काही प्रसंगी आपण आपल्या जोडीदाराबद्दल निराश होऊ शकता परंतु ही निराशा फार काळ टिकणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्याकडून काहीतरी खास अपेक्षा करेल पण इतर गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे नात्यात किंचित खटकेपणा येऊ शकतो. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांना या महिन्यामध्ये काही लोकांबद्दल आकर्षण असेल परंतु ते लवकरच संपेल. या महिन्यामध्ये तुमचा भर खरा जोडीदार शोधण्यावर असेल. प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता ज्यांना गंभीर आजार किंवा समस्या आहेत त्यांची तब्येत या महिन्यामध्ये बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत राहा. महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात खोकल्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळेला जास्त अस्वस्थ होण्यापेक्षा आयुर्वेदिक टिप्सचा अवलंब केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता आणि एखाद्या गोष्टीबद्दल शंका निर्माण होईल. अशा वेळेला शंका उपस्थित करण्यापेक्षा त्याच्या उपायाचा विचार केला तर ते जास्त उपयुक्त ठरेल. मग कुंभ राशीसाठी कोणता अंक आणि कोणता रंग महत्त्वाचा आहे या महिन्यात याचा देखील विचार आपण केला पाहिजे. जर अंकाचा विचार केला तर 1 अंक या महिन्यासाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. 1 अंक म्हणजे नेमका काय तर तो रवीचा अंक आहे. 1 अंक म्हणजे तारखेचा विचार केला तर 1 तारीख आहे. नंतर कोणती 10 तारीख आहे.
19 तारीख आहे आणि 28 तारीख आहे. अशा 4 तारखा एक अंकाच्या अधिपत्याखाली येतात. आता रंगाचा जर आपण विचार केला तर कुंभ राशीसाठी तपकिरी रंग जो आहे तो या महिन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अनुकूल आहे. महत्त्वाच्या कामांसाठी मात्र आपण त्याचा उपयोग वापर करू शकतो. अशा पद्धतीने दुसऱ्या मोठ्या राशीचा विचार देखील आपण करू. ती रास आहे मीन रास. या राशीचक्रातली ही शेवटची रास. ही शेवटची रास बघत असताना आपल्याला हा विचार पहिल्यांदा करायला लागेल की कोणते ग्रह बदलत आहेत, कोणत्या स्थानातून कोणत्या स्थानामध्ये प्रवेश करतात आहे. रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत पंचम स्थानात आणि त्यानंतर तो षष्ठ स्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत पराक्रम स्थानात, त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये तो भ्रमण करेल. बुध 22 ऑगस्टपर्यंत षष्ठ स्थानात, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री असल्यामुळे पंचम स्थानातनं भ्रमण करेल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत षष्ठ स्थानात, त्यानंतर सप्तम स्थानातनं तो भ्रमण करेल. आता हे झालं सर्वसाधारणपणे ग्रहांचे बदल मीन राशीच्या कुंडलीत या महिन्यात कसे असतील याचा विचार केला. मग यावरून काय लक्षात येतं तर या महिन्यामध्ये तुमचा स्वभाव थोडा उग्र होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांबरोबर वादविवाद, वितंडवाद, भांडणं आणि खटके उडण्याची शक्यता जास्त आहे. कुटुंबातल्या एखाद्या सदस्यांसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही बोलताना विशेष काळजी घ्या आणि इतरांना दुखवणारे कोणतेही शब्द वापरू नका. आई वडिलांचा योग्य सन्मान करा आणि त्यांचा प्रत्येक सल्ला हा लक्षपूर्वक ऐका. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आईची तब्येत शिथिल राहू शकते आणि तिचं मन देखील अस्वस्थ राहू शकतं. अशा वेळेला आपली जबाबदारी आणि कर्तव्य म्हणजे तिची पूर्ण काळजी घेणं. व्यवसाय नोकरीचा विचार केला तर या महिन्यामध्ये व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि इतर क्षेत्रातून सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपण आपल्या व्यवसायासाठी नवीन योजना तयार कराल आणि आपण या संदर्भात अनेक महत्त्वाच्या लोकांना भेटू शकता. जे लोक सरकारी कार्यरत आहेत काम करण्यामध्ये, त्यांना या महिन्यामध्ये कामात द्विधा मनस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. त्यांना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आपल्या बुद्धिमत्तेने काम करा आणि कोणत्याही चुकीचा निर्णय घेणं टाळा. खाजगी क्षेत्रातले कर्मचारी आपल्या कामावर समाधानी असतील आणि त्यांना वरिष्ठांचं देखील पूर्ण सहकार्य लाभेल. शिक्षण करिअरचा विचार करता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस वाटेल आणि ते आपला वेळ निरुपयोगी गोष्टींमध्ये घालवतील. आता निरुपयोगी गोष्टी म्हणजे सगळ्यात उत्तम निरुपयोगी गोष्ट म्हणजे मोबाईल. याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवर दीर्घकाळ होऊ शकतो. त्यामुळे अभ्यास आणि इतर कामामध्ये समतोल राखा. शालेय विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि कोचिंग क्लास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना या महिन्यामध्ये चांगले संकेत मिळतील. त्यांच्या आयुष्यात एखाद्याचं आगमन होऊ शकतं जे त्यांना योग्य मार्गदर्शन करेल. प्रेमसंबंध अथवा वैवाहिक जीवनाचा विचार करता आपल्या जोडीदाराबद्दल निराशेची भावना असेल, ज्यामुळे संबंध कमकुवत होण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये आपण आपल्या जोडीदाराबद्दल दुःखी असाल आणि कोणतीही गोष्ट आपल्याला आकर्षित करणार नाही. अशा वेळेला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर तुमचा त्यांच्यापासून भ्रमनिरास देखील होऊ शकतो, ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा वाढेल. लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांची या महिन्यामध्ये निराशा होईल. प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता शारीरिकदृष्ट्या तुम्हाला निरोगी वाटेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. श्वसनाच्या रुग्णांनी बाहेर पडण्यापूर्वी स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला शरीरावर पुरळ उठण्याची समस्या असेल तर या महिन्यामध्ये ती वाढू शकते. मानसिक दृष्टीने तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि बुद्धिमत्तेचा विकास होईल. शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होईल, नवीन विचार मनामध्ये येतील आणि ते कार्यरत देखील होतील.
मग आता ऑगस्ट महिन्यामध्ये मीन राशीसाठीचा शुभ अंक कोणता आणि शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर शुभ अंक गुरुचा आहे. गुरुचा अंक म्हणजे 3 अंक आहे. तारखेंमध्ये जर आपण विचार केला तर 3 अंक किती वेळेला येतो? 3 आहे, 12 आहे, 21 आहे आणि 30 आहे. ह्या तारखा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतील. रंगाचा आपण विचार केल्यानंतर गुलाबी रंग जो आहे तो तुमच्यासाठी या महिन्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तर मंडळी, अशाच पद्धतीने ऑगस्ट महिन्याच्या मासिक भविष्याचा शेवटचा 6वा भाग मी आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. मला खात्री आहे की सुरुवातीला आपण जे उदंड प्रेम आमच्यावर केलेलं आहे, अशाच पद्धतीने पुन्हा याच चॅनलवर देखील आपण अशाच पद्धतीने प्रेम कराल आणि आमचं चॅनल जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब कराल. आता ऑगस्ट महिना म्हटला की श्रावण मास आलं आणि या श्रावण मासामध्ये आपल्याला फार महत्त्वाच्या काही गोष्टी, काही उपाय जे आहेत ते मला सांगायचे आहेत. पण मात्र जास्तीत जास्त संख्येने आपण आमचं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढी विनंती मात्र मी आपल्याला करतो आणि पुढच्या भागापर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.